ती घटना सत्य आहे की माझा घातपात धनंजय मुंडेने घडून आणला होता, परंतु मी सतर्क आहे, सावध आहे, जातवान मराठा आहे, त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाहीये की मला तो मारू शकल। मनोज जरांगे पाटील यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असा बॉम्ब टाकला जेणेकरून धनंजय मुंडे यांचा संपूर्ण डावच फसलेला दिसत आहे। सर्वात अगोदर आपल्या सर्वांना माहित आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचं एक प्रकरण समोर निघून आलं होतं। एक पत्रकार परिषद घेत त्याबाबत जो मोठा खुलासा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता आणि फक्त त्यांनी पत्रकार परिषद नाही घेतली तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक पुरावे दिले। त्या ठिकाणी त्यांनी काही जे आहे त्या ठिकाणी असणारे कॉल रेकॉर्डिंग्स असतील किंवा आरोपीचे जे लोकेशन असतील अशा अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी खुलासा केला, परंतु त्यानं आणि त्याचसोबत त्यांनी जे आहे आपल्या घातपाताचा आरोप जे आहे धनंजय मुंडे यांच्यावरती ठेवला होता। त्यानंतर धनंजय मुंडे समोर येतात, ते एक पत्रकार परिषद घेतात आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते सांगतात की मी नार्को टेस्ट साठी तयार आहे, या ठिकाणी माझी नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा आणि त्याचसोबत मनोज जरांगे पाटील यांची देखील करा। परंतु जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना ही गोष्ट समजली त्यानंतर थेट त्यांनी पोलीस आयुक्तालय गाठलं जालन्याचं आणि त्या ठिकाणी त्यांनी पत्र दिलं आणि सांगितलं माझी नार्को टेस्ट करा आणि त्यासोबत त्यांनी धनंजय मुंडे यांना देखील त्या ठिकाणी चॅलेंज दिलं। परंतु तेव्हापासून जे आहे धनंजय मुंडेंना नार्को टेस्ट साठी समोर आले ना कुठल्या घटनेसाठी समोर आले, तेव्हापासून धनंजय मुंडे हे गायब आहेत असं बोललं जातं। त्यांनी जणू अजित दादांना, अजित पवारांना सांगितलंय की जाऊन तिथं की मला या घातपाताच्या जरांगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केलाय त्याच्या चौकशीपासून मला वाचवा। याचा अर्थ 100% तो याच्यामध्ये आहे, कारण तो 5-7 दिवस 7-8, 10, 12 दिवस झाले त्या विषयाला, आता तेव्हापासून तो फरारच आहे। तर याबाबत बॉम्ब फोडत असताना काल जे मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये नेहमीच्या अंदाजात त्यांनी वेगवेगळे आरोप जे आहे धनंजय मुंडे यांच्यावरती केले। त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वात मोठा खुलासा जर मनोज जरांगे पाटील यांनी कुठला केला असेल तर त्यांनी थेट सांगितलं की धनंजय मुंडे हे जवळपास 10 दिवसापासून गायब आहेत आणि त्या ठिकाणी फक्त ते 10 दिवसापासून गायब नाही तर महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेत्यांच्या त्या भेटीगाठी घेत आहेत की मला या प्रकरणातून वाचवा किंवा या प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी समोर निघून येणार आहेत त्यामध्ये माझं नाव येऊ देऊ नका। यासाठी सर्वात अगोदर त्यांनी कोणाला गाठलं असेल तर अजितदादा पवार यांना गाठलं आणि त्या ठिकाणी अजित पवार यांना गाठल्यानंतर सरळ सरळ त्यांच्या पाया पडत त्यांना सांगितलं की मला या प्रकरणातून वाचवा, या ठिकाणी जी काही चौकशी होणार आहे त्यामध्ये माझं नाव येऊ देऊ नका, अशा प्रकारचं त्या ठिकाणी खुलासा जो आहे मनोज जरांगे पाटील यांनी केला। आणि त्यासोबत मनोज जरांगे पाटील इथेच नाही थांबले तर त्यांनी अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी उलगडा देखील केला। ते म्हणाले नार्को टेस्ट साठी जेव्हा त्याने चॅलेंज दिलं होतं तेव्हा मी समोर आलो होतो, परंतु तेव्हापासून धनंजय मुंडे गायब का आहे आणि तेव्हापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यासोबत अजितदादा पवार यांच्या भेटीगाठी का घेत आहेत आणि अजितदादा पवार हे देखील त्यांना साथ देत त्यांना पाठीमागे घालण्याचं काम करताना आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारचा आरोप जो आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। आता हे प्रकरण जे आहे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तापताना दिसत आहे। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।